वारधादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सज्जनो, नमो सच. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाच्या या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि काल आचार्य भगवंतांनी उत्कृष्ट पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि काल कोणत्या कोणत्या गोष्टीपासून बाजूला राहायचं हा विषय झाला होता. आणि परत त्या गोष्टीला पुट करण्यासाठी आचार्य भगवान उदाहरण देऊन पटवून सांगणार 303 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून. रसिकदंतिनो दृष्टान विषयारण्यगामिनः जिनवाक्यांगकुशेनाशु वशे कुरुत यत्नतः. तर आचार्य भगवान आप सब विषयरूपी 303 म्हणलं की 303 म्हणलं हो मध्येच थांबायचं. आप सब विषय रूपी वन में विचरण करने वाले इस इंद्रिय रूपी दृष्ट हाथी को जिन वचन रूपी अंकुश द्वारा शीघ्र ही वश में करे. म्हणजे काय झालं, आपण विषयरूपी वनामध्ये विचरण करत असताना इंद्रियरूपी जे दुष्ट हाती आहे किंवा त्याला जिन वचन रूपी अंकुशाच्या द्वारे की नाही वश करा म्हणून सांगितले. इंद्रियांना वश करायचं असेल तर जिन वचन रूपी अंकुश आहे त्यानं त्याला वश करू शकतोय. इंद्रियरूपी दुष्ट हाती आहे आणि हा विषयरूपी वनामध्ये विचरण करतोय. त्या इंद्रियरूपी दुष्ट हातीला जर वश करायचं असेल तर जिन वचन रूपी अंकुशांनी वश करा म्हणून सांगितले. प्रश्न करल्यात, यहाँ गज आदि के रूपक द्वारा क्या शिक्षा दी गई है. म्हणजे इथं हत्तीच्या अपेक्षानं काय उदाहरण दिलेलं आहे आणि काय शिक्षा दिलेली आहे ते विचारल्यात. जंगलों में स्वच्छंद विचरण करने वाले मदोन्मत्त हाथी को भी चतुर मनुष्य जैसे अंकुश के बल से वश में कर लेते हैं, वैसे ही पंचेंद्रिय के स्पर्श रस गंधादि मनोहर विषय रूपी वन में स्वच्छंद विचरण करने के स्वभाव वाले इंद्रिय रूपी हाथी को आप सब जिनेन्द्र भगवान के वचन रूपी अंकुश से अपने वश में रखना, तब आपका साधुपन सार्थक होगा. अर्थात पंचेंद्रिय के विषयों की लोलुपता के कारण ही अद्यावधि संसार भ्रमण हो रहा है. अतः आप सब अब सावधान रहकर स्वाध्याय में सदा लवलीन रहे, ताकि जिनेन्द्र वचन रूपी अंकुश से आपका यह दुष्ट इंद्रिय रूपी हाथी आपके वशीभूत रह सके. आचार्य अपने शिष्यों को इस प्रकार की शिक्षा दे रहे. ते काय सांगायलेत बघा की हत्ती आणि कने या हत्तीच्या कने उदाहरणाच्या माध्यमातून आचार्य भगवान काय सांगायलेत की जंगलामध्ये स्वच्छंद विचरण करणारा जो मदनमत हाती असतोय त्या मदनमत हातीला सुद्धा चतुर मनुष्यने अंकुशाच्या बलानं वश करतोय. तसं पंचेंद्रिय रूपी जे कने हाती आहे आपल्याजवळ तो स्वच्छंद विचरण करत असताना इंद्रिय रूपी हातीला जर वश करायचं असेल तर जिनेंद्र भगवानचे वचन रूपी अंकुशानं त्याला वश करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि मगच जिनेंद्र भगवंतांचं वचन म्हणजे जिनवान रूपी अंकुशानं त्याला वश करा म्हणले तरच आमचं साधूपणास टिकणार आहे किंवा त्याचं सार्थक होणार आहे. आणि काय सांगितले बघा, पंचेंद्रिय विषयाची लोलुपता ही अद्यावधी संसार भ्रमणाला कारण होणार आहे. अद्यावधी संसार भ्रमणाला. आणि जर आम्ही सावधान राहून जर स्वाध्यायामध्ये कायमस्वरूपी लवलीन जर राहिलो किंवा जिनेंद्ररूपी वचनरूपी अंकुशानं या दृष्ट इंद्रियरूपी हातीला जर वशीभूत केलं तर काय म्हणल्यात, अशा प्रकारचे शिष्य आचार्य भगवान आपल्या शिष्यांना द्यायलेत हे सांगायलेत की अशा पद्धतीनं आम्ही आमच्या इंद्रियरूपी हत्तीला वश करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर साधनेमध्ये चारित्रामध्ये आणि धर्मामध्ये दृढ राहायचं असेल तर पहिला इंद्रियांना वश करणं आवश्यक आहे. मी मागं बी सांगितलं होतं, आठवते का बघा. ती इंद्रियांना वश केलं, इंद्रियांना वश करण्यासाठी वेगवेगळी गोष्ट आहेत. आम्ही अशा पद्धतीने या गोष्टींना वश करून इंद्रियांना वश करून आम्ही आमच्या आराधनामध्ये दृढ राहायला पाहिजे म्हणून सांगितले. पुढं आणि परत कने आचार्य भगवान त्या आराधनामध्ये कने प्रवृत्ती करण्यासाठी आणि परत सांगाल्यात
काय सांगतात बघा. धनास्ते मानवा लोके मन्ये ये विषयाकुले विचरन्ति गतग्रंथाश चतुरंगे निराकुलाः. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, मैं ऐसा मानता हूँ कि पंचेंद्रिय के स्पर्श रस रूप एवं शब्दादि विषयों से व्याप्त इस लोक में वे ही मनुष्य धन है जो परिग्रह का अर्थात पंचेंद्रिय के विषयों की आसक्ति का त्याग कर चतुरंगे अर्थात 4 आराधनाओं में निराकुल प्रवृत्त हो रहे हैं. काय म्हणलेत, मी असं मानतो की पंचेंद्रियाचे स्पर्श रस रूप शब्द आदी जे विषय आहेत त्या विषयानं नाही हे सगळं पूर्ण लोक व्याप्त आहे. तेच मनुष्य धन्य आहेत की ज्यांनी की नाही परिग्रह म्हणजे पंचेंद्रियांच्या विषयाच्या आसक्तीचा त्याग केलेला आहे आणि चार आराधनामध्ये की नाही आपली निराकुल प्रवृत्ती केलेली आहे, तेच धन्य मनुष्य आहेत म्हणून सांगितले. चार आराधना कुठल्या? बरोबर, ह्या आराधनामध्ये प्रवृत्त व्हायला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य भगवान इथं काय म्हणल्यात, गुरु की इस मान्यता का क्या अभिप्राय है, ही मान्यतेचा अभिप्राय काय आहे विचारल्यात. अपने शिष्य समुदाय को सन्मार्ग का उपदेश देते हुए आचार्य देव जो अपनी मान्यता या अपना दृष्टिकोण व्यक्त कर रहे हैं उसका अभिप्राय यह है कि प्रत्येक साधु को अपने अपने साधुत्व रूपी मंदिर पर कलशारोहण करने हेतु ख्याति पूजा और लाभ की वांछा का, बाह्य भंतर परिग्रहों का, लोक रंजन का, अशुद्ध आहार पान का एवं वसति का आदि का, रागवर्धक उपकरणों का तथा आगम विरुद्ध आचरण करने वाले साधुओं की एवं असंयमी जनों की संगति का त्याग कर मन एवं इंद्रियों को निग्रह करते हुए और चारों आराधनाओं का निर्तिचार पालन करते हुए समाधीपूर्वक मरण करना चाहिए. काय म्हटलेलं आहे बघा इथं, अभिप्राय काय सांगल्यात. आपल्या शिष्य समुदायाला सन्मार्ग उपदेश देत असताना आचार्य भगवान काय म्हणल्यात की आपला दृष्टिकोन असा व्यक्त करल्यात त्यांनी. याचा अभिप्राय, या गोष्टीचा अभिप्राय काय आहे की साधूंनी आपापल्या नाही साधुत्वरूपी मंदिरावर कलशारोहण करण्याच्या हेतूने, साधूचं नाही साधुरूपी मंदिर बांधले आम्ही, आता त्या मंदिरावर कलशारोहण करायचं आहे. कलशारोहण म्हणजे सल्लेखना. तर कलशारोहण करण्याच्या हेतूनं काय करायला पाहिजे, ख्याती पूजा लाभ याची वांछा न ठेवता बाह्य आणि अभ्यंतर परिग्रहांचा, लोकरंजनाचा, परत अशुद्ध आहारपान आणि अशुद्ध वस्तिका आदींचा किंवा रागवर्तक जे उपकरण आहेत त्यांचा करून किंवा आगम विरुद्ध जे आचरण करणारे साधू किंवा असंयमी जन आहेत त्यांच्या संगतीचा त्याग करायला पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायला पाहिजे आणि इंद्रियांचा निग्रह करत करत चारी आराधनांचं निर्तिचालपूर्वक पालक करून समाधीपूर्वक मरण केलं पाहिजे म्हणून म्हणलेलं आहे. तेव्हाच कलशारोहण होणार आहे. समाधीला काय म्हणले बघा, कलशारोहण म्हणले. मंदिर बांधलं आम्ही, मंदिरावर जर कलश नसेल तर मंदिर पूर्ण होईल काय, नाही होणार. 3 काळामध्ये मंदिर पूर्ण होणार आहे. मंदिर बांधून काय उपयोग, त्याच्यावर कलशारोहण करायला पाहिजे. तसं साधू आम्ही झालोय, साध्वी झालोय किंवा संयमीजन झालोय तर संयमीजनांचं कलशारोहण काय असेल तर सल्लेखन साधणे हे कलशारोहण आहे. अशा पद्धतीनं आम्ही या सगळ्या गोष्टींचा त्याग करून आम्ही समाधीपूर्वक मरण करायला पाहिजे हे आचार्य भगवान सांगल आहेत. आचार्य भगवान त्यांनी सांगितलंय, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पुढं आणि परत काय काय करायला पाहिजे हे आचार्य भगवान सांगालेत. विनिता गुरु शुश्रूषा कारिणाश्चैत्य भक्तय वत्सला भवता ध्याने स्वाध्यायोद्धत चेतस. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, आप सभी साधुजन सदा विनय में संलग्न रहो, गुरुजनों की सेवा वैयावृत्ति करो, जिन प्रतिमाओं की भक्ति में उद्धत रहो, गुरु के प्रवचन में और सर्व संग पर वात्सल्य भाव रखो, ध्यान में अनुराग रखो और मन में विशुद्धीपूर्वक स्वाध्याय में उद्यमशील रहो. काय सांगले तिथं, सगळ्या साधूजनांना काय सांगितले, सगळेजण कायम विनयामध्ये विनयन राहायला पाहिजे. विनय सगळ्यात महत्त्वाचा आहे. गुरुजनांची सेवा वैयावृत्ती करायला पाहिजे. गुरुजन जे असतात त्यांची सेवा वैयावृत्ती करायला पाहिजे. जिन प्रतिमामध्ये भक्तीमध्ये उद्धत व्हायला पाहिजे. जिनेंद्र भगवंतांच्या प्रतिमेमध्ये आपली भक्तीमध्ये आपण लीन राहायला पाहिजे. गुरूंचे प्रवचन आणि सगळ्या संघावर वात्सल्य भाव ठेवायला पाहिजेत. गुरूंच्या प्रवचनावर बी वात्सल्य भाव पाहिजेत आणि सगळ्या संघावर वात्सल्य भाव पाहिजेत. ध्यानामध्ये अनुराग ठेवायला पाहिजे. आणि मनाला
विशुद्धीपूर्वक स्वाध्यायामध्ये कायम उद्यमशील राहायला पाहिजे. मनाची विशुद्धी ठेवून स्वाध्यायामध्ये राहायला पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, सगळ्यात महत्त्वाची. आता इथं प्रश्न करतात, विनय किसे कहते, वह कितने प्रकार की है और विनय न करने का क्या फल है. आता विनय किती प्रकारचे विचारले आहे आणि त्याचं न केल्याचं काय फळ आहे हे सांगायला. उत्तर, जो कर्ममल का नाश करता है ऐसे कर्तव्यों को विनय कहते हैं. जे कर्ममळाचा काही नाश करणार आहे त्या कर्तव्याला विनय म्हणतात. आप सब दर्शन विनय, ज्ञान विनय, चारित्र विनय, तप विनय और उपचार विनय इन 5 प्रकार के विनय में सदा संलग्न रहो. म्हणजे दर्शन विनय, ज्ञान विनय, चारित्र विनय, तप विनय आणि उपचार विनय हे 5 प्रकारचे विनय आहे आणि त्यामध्ये तुम्ही कायम राहावं म्हणून सांगितलं आहे. शंका, कांक्षा, विचिकित्सा आदि सम्यक्त्व के दोषों को दूर करना दर्शन विनय है. काय सांगितले? शंका, कांक्षा, विचिकित्सा आदि जे सम्यक्त्वाचे दोष आहेत 8, त्या 8 दोषापासून दूर राहणे याला दर्शन विनय म्हणलेला आहे. आपको प्रयत्नपूर्वक सम्यक्त्व विनय को प्राप्त करना चाहिए आणि आपल्याला प्रयत्नपूर्वक सम्यक्त्व विनयला प्राप्त करायला पाहिजे. आप अरहनिश इसी में उद्यमशील रहो आणि यामध्ये कायमस्वरूपी आम्ही उद्यमशील राहायला पाहिजे. अन्यथा ये शंकादि दोष मिथ्यात्व को उत्पन्न कर देंगे, जिससे दर्शन मोहनीय कर्म का आश्रय होगा. उससे मिथ्या दर्शन में निमित्त मिथ्यात्व कर्म के कारण आप जैसे दुख भीरु जनों को अनंत कालपर्यंत संसार भ्रमण कराएगा. काय म्हणले बघा की जे शंकादी 8 दोष आहेत ते मिथ्यात्वाला उत्पन्न करणार आहेत आणि दर्शन मोहनी कर्माचा आश्रय होणार आहे त्याच्यामुळं. आणि जर मिथ्या दर्शनाच्या निमित्तानं मिथ्यात्व कर्माच्या कारणानं जर आम्ही दुःख भिरू जनांना अनंत काळापर्यंत संसारामध्ये भ्रमण करायला लागेल त्या मिथ्यात्वामुळं. मग दर्शन विनय जर केलं नाही तर अनंत काळ संसारामध्ये फिरायला लागणार हे सांगितलेलं आहे. पुढे सांगतात आता, शास्त्रों में स्वाध्याय का जो काल कहा है उसी काल में शुद्धिपूर्वक स्वाध्याय करो. श्रुतदान देने वाले गुरु की भक्ति करो. शास्त्र एवं गुरु का नाम छिपाकर स्वयं मैंने और मेरी ही बुद्धि से यह सब श्रुत ज्ञान प्राप्त किया है ऐसा अभिमान करना छोड़ दो. कुछ नियम कर आदरपूर्वक स्वाध्याय प्रारंभ करो. अर्थ शुद्धि, व्यंजन शुद्धि और उभय शुद्धि पूर्वक अध्ययन करो. इस प्रकार 8 अंगों के साथ विनयपूर्वक भाया हुआ श्रुत ज्ञान कर्मों का संवर तथा निर्जरा करता है. यदि इस प्रकार की ज्ञान विनय न करोगे तो दोष सहित श्रुत ज्ञानावरण कर्म के आश्रवादी निमित्त होगा. आता दुसरं काय सांगितले? ज्ञान विनय सांगितले. शास्त्राच्या स्वाध्यायासाठी की नाही जो काळ सांगितलेला आहे त्या काळामध्ये शुद्धीपूर्वक स्वाध्याय करणं आवश्यक आहे आणि श्रुतदान देणाऱ्यांची की नाही गुरूंची भक्ती करायची आहे. ज्यांनी आपल्याला श्रुताचं ज्ञान दिलं आहे, शास्त्र शिकवलं आहे त्यांची भक्ती करायची आहे. शास्त्र आणि गुरूंचं नाव न लपवता स्वतः मीच केले, माझ्या बुद्धीने हे श्रुतज्ञान प्राप्त केले असं कधी सांगायचं नाही, असा अभिमान करायचा नाही. कुठले तर नियम घेऊन आदरपूर्वक स्वाध्याय प्रारंभ करायला पाहिजे. काय तर नियम कुठलं तर शास्त्रात आम्ही लावलंय, एक कुठला तर नियम घेऊनच ते शास्त्र वाचायला चालू करायला पाहिजे. कारण ते शास्त्राची निर्विघ्न प्राप्ती होण्यासाठी किंवा शास्त्र व्यवस्थित अध्ययन होण्यासाठी सांगितलेलं आहे की मोठमोठे जे शास्त्र लावले जातात त्याच्या आधी कुठल्या तरी नाही काय तर त्याग करतात. मी खाण्यामध्ये हे त्याग करेन, मी हे त्याग करेन, हे त्याग करून मग ते ग्रंथ वाचायला चालू करतात आणि ग्रंथ पूर्ण केल्यानंतर परत ते घ्यायला चालू करतात असं सांगितले. कुछ नियम कर आदरपूर्वक स्वाध्याय प्रारंभ करो. म्हणजे नियम घेऊन की नाही आदरपूर्वक स्वाध्याय करायला पाहिजे. अर्थशुद्धी म्हणजे जे शास्त्रामध्ये गाथा सांगितले त्याच्या अर्थशुद्धी पाहिजे, शुद्धीपूर्वक सगळे ग्रहण करायला पाहिजे. व्यंजनशुद्धी, व्यंजनशुद्धी म्हणजे का नाही जे सांगितलेलं आहे जे लिहिलेलं आहे तसंच शुद्ध वाचणे याला व्यंजनशुद्धी म्हणतात. आणि उभयशुद्धी म्हणजे अर्थ आणि व्यंजन दोन्ही शुद्ध वाचणे याला उभयशुद्धी. अशापूर्वकच अध्ययन करायचं आहे, अशापूर्वक. या प्रकारे 8 अंगांना विनयपूर्वक 8 अंगांच्या बरोबर विनयपूर्वक जे की नाही केले जाते त्याला श्रुतज्ञान. आणि ते श्रुतज्ञान कर्मांचा संवर करण्यासाठी किंवा निर्जरा करण्यासाठी आवश्यक आहे म्हणून सांगितले. या प्रकारे ज्ञानविनय जर केला नाही तर दोषसहित जे श्रुत आहे ते ज्ञानावरण कर्माच्या आश्रवादासाठी निमित्त होणार आहे. ज्ञानावरणी कर्माचा आश्रय होणार आहे. मग काय लक्षात राहणार नाही, काय गोष्टी कळणार नाहीत, शास्त्र वाचलेलं कळणार नाही. या ज्ञानावरणी कर्मामुळेच होते सगळे. आणि म्हणून श्रुताचा विनय केला नाही तर या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढे आणि सांगायला,
जिनसे कर्म ग्रहण होता है ऐसी मानसिक वाचनिक एवं कायिक क्रियाओं का अभाव होने पर या इन्हें रोखने पर चारित्र उत्पन्न होता है. काय सांगितले? ज्याच्यामुळं कर्माचं ग्रहण होणार आहे अशा मानसिक वाचनिक आणि कायिक क्रिया आहेत त्यांचा अभाव झाल्यानंतर चारित्राची उत्पन्न होणार आहे, चारित्र उत्पन्न होणार आहे. तथा इष्ट अनिष्ट स्पर्श रस गंध रूप और शब्दों में अनंत काल से जीव अभ्यस्त है. इनके निमित्त से राग द्वेष उत्पन्न होते. बाह्याभ्यंतर कारण पाकर कषाय भी उदय में आ जाती है. इनसे चारित्र का घात होता है. म्हणजे काय सांगितले? इष्ट अनिष्ट स्पर्श रस गंध रूप शब्द याच्यामुळे अनंत कालामध्ये जीव की नाही याच्यापासून अभ्यास राहिला आहे. याच्या निमित्तानं रागद्वेष उत्पन्न होतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि बाह्य आणि अभ्यंतर जे कषाय आहेत त्याच्यामुळं की नाही बाह्य आणि अभ्यंतर कारण मिळाल्यानंतर कषायाचा उदय झाल्यानंतर चारित्राचा घात होते म्हणून सांगितले. कषायाचा उदय झाल्यानंतर चारित्राचा घात होते म्हणून सांगितले. चारित्र का घात होते ही राग द्वेष तथा मोह परिणाम होने लगते हैं. इन परिणामों से और मन वचन काय की अशुभ क्रिया से आत्मा में नवीन कर्मों का आगमन होता है. काय सांगितले की काय आचार्य बौद्धांनी काय सांगितले की चारित्राचा घात झाल्यानंतर राग द्वेष आणि मोह याचे परिणाम व्हायला चालू होतात. आणि या प्रकारचे परिणाम झाल्यामुळं मन वचन कायची जी अशुभ क्रिया आहे त्या अशुभ क्रियामुळे आत्म्यामध्ये नवीन कर्मांचा संचन व्हायला चालू होते, नवीन कर्म यायला चालू होतात. या इस प्रकार छह काय के जीव समूह को बाधा पहुंचाते हुए गमन करना, मिथ्यात्व और असंयम्य प्रवृत्ति करने वाले वचन बोलना, साक्षात या परंपरा से जीवों को बाधा या उनका घात करने वाला आहार जल ग्रहण करना, बिना देखे शोधे वस्तुओं का ग्रहण करना और रखना तथा बिना देखी शोधी भूमि पर मलमूत्र करना, ये सब क्रियाएं जीव पीड़ाकारक है अतः कर्म ग्रहण के निमित्त है. इन सब का त्याग कर गुप्ती एवं समिति रूप प्रवर्तन करना चारित्र विनय है. काय सांगितले बघा? या सहा काय जीव आहेत म्हणजे पृथ्वी काय, जल काय, अग्नी काय, वायू काय, वनस्पती काय आणि त्रस काय, हे जे जीव समूह आहे त्यांना बाधा पोचवणे, गमन करताना बाधा पोचवणे, मिथ्यात्व असंयमामध्ये प्रवृत्ती केल्यामुळं प्रवृत्ती करून की नाही वचन बोलणे आणि साक्षात काय म्हणजे काय जीवांना बाधा पोचवणे, त्यांचा घात करणे, आहार जल असे जे जीवांची हिंसा होणार आहे असं आहार जल ग्रहण करणे, बिना देखता बघता आणि नाही बिना शोधन किया वस्तूंचं ग्रहण करायचं, तथा कुठली भूमीचं शोधन न करता मलमूत्र त्याग करणे, या सगळ्या क्रिया आहेत ते जीवाला पीडाकारक आहेत आणि हे कर्मग्रहणाला निमित्त आहेत. म्हणून या सगळ्यांचा त्याग करून गुप्ती आणि समितीपूर्वक वर्तन करणे याला चारित्र विनय म्हणतात. 5 समिती आहेत: इरिया समिती, भाषा समिती, येसना समिती, आदानक्षेम समिती, उत्सर्ग समिती, मनगुप्ती, वचनगुप्ती, कायगुप्ती. ह्या ज्या आहेत यांचं नाही या 5 समिती आणि 3 गुप्तीपूर्वक वर्तन करायचं. म्हणजे सगळं मार्जन करून आहार शोधन करून घ्यायचा, परत मिथ्यात्व असंयमामध्ये प्रवृत्ती करायची नाही ही गोष्टी, किंवा मनवचन कायचे अशुभ क्रियामध्ये तल्लीन व्हायचं नाही, जीवांना कुठल्या बाधा पोचवायचं नाही, पीडा द्यायचं नाही किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये पडायचं नाही. या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत त्याला चारित्र विनय म्हणलेलं आहे. आप सबको सदा इसी के लिए उद्यमशील रहना चाहिए क्योंकि जो अशुभ क्रियों का त्याग नहीं कर सकते वे चारित्र भी धारण नहीं कर सकते. काय सांगते बघा? म्हणून आपल्याला सगळ्यांना या गोष्टीमध्ये उद्यमशील राहायला पाहिजे. जो अशुभ क्रियांचा त्याग करू शकत नाही तो 3 काळामध्ये चारित्र्याला धारू करू शकत नाही. काय म्हणले बघा? किती मोठी गोष्ट आहे की जो अशुभ क्रियांचा त्याग करू शकणार नाही तो चारित्र्याला कधीही धारण करू शकणार नाही. ऐसे जीव चिरकाल तक संसार भ्रमण करते हे, आणि असे जीव ने चिरकाल तक संसार भ्रमण करत राहतात म्हणून सांगितले. अनशन अवमोदर्य आदि तपो से उत्पन्न होने वाले परिश्रम को शांतिपूर्वक सहन करना तपोविनय है. आणि काय सांगितले बघा? अनशन अवमोदर्य आदि, परत वृत्ती परिसंकान, रस प्रत्यय आणि विविध शयासन आणि कायक्लेश हे 6, आणि जे अंतरंग 6 आहेत की प्रायश्चित, विनय, वैयावर्त, स्वाध्याय, ध्यान. ह्या जे 12 प्रकारचे तप आहेत
ते एक नाही, त्या तपामध्ये तप करत असताना उत्पन्न होताना जे परिश्रम आहेत किंवा उपसर्ग आदी होतात ते सगळे शांतपूर्वक सहन करणे तपविनय आहे. शांतपूर्वक सहन करायचं, शरीराची भावना बिघडून द्यायची नाही, अंतरंगाची भावना बिघडून द्यायची नाही, शांतपूर्वक सहन करायचं आणि आपली जशी चर्या आहे तशी चर्या ठेवायची, याला तपविनय म्हणतात. यदि तप करते समय आत्मा में संक्लेश परिणाम उत्पन्न हो जाएगा तो निर्जरा अल्प होगी. काय म्हणते बघा, कर्मों का आश्रव महान होगा अतः कष्ट सहिष्णु होने का उद्यम करते हुए तप करना चाहिए. म्हणजे जर तप करता आत्मामध्ये जर संक्लेश परिणाम झाले उत्पन्न तर कर्माची निर्जरा अल्प होणार आहे, कधी कधी होणार बी नाही, आणि कर्माचा आश्रव होणार आहे, म्हणजे कर्म येणार आहे आणि कर्माचा आश्रव आहे. म्हणून कष्ट सहिष्णु जर आम्ही उद्यम केलो आणि कष्ट सहिष्णु होऊन आम्ही तप करायला पाहिजे. कष्ट सहिष्णु म्हणजे काय, कष्ट सहण्याची वृत्ती. ते किती उपसर्ग येतात तप करताना, दुःख येते, कष्ट किती पडतंय, ते सगळं नाही सहिष्णु होऊन कुठलीही भावना न करता भावपूर्वक सहन करायला पाहिजे. त्याच वेळी कर्माची निर्जरा होणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलं आहे. आता पुढे सांगतात उपचार विनय. उपचार विनय करने वाला साधु विद्वानों द्वारा भी पूजित होता है और अविनयी साधू निंदा का पात्र होत आहे. म्हणजे उपचार करणारा जो साधू आहे तो विद्वानाद्वारांचे सुद्धा पूजित असतोय आणि अविनयी असणारा साधू निंदाचा पात्र होतोय. ही गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांचा विनय करायला पाहिजे. जे कोण असतील त्यांची जी नाही त्यांची पद असेल त्या पदाच्या अपेक्षेने त्यांचा विनय करायला पाहिजे, हे सांगायला. मानसिक, वाचनिक तथा कायिक इस प्रकार उपचार विनय 3 प्रकार की कही गई है. मानसिक विनय, वाचनिक विनय आणि कायिक विनय असं उपचार विनय 3 प्रकारचा आहे. मानसिक, वाचनिक आणि कायिक हे 3 प्रकारचे उपचार विनय म्हणून सांगितले. जो मन वचन काय से उपचार विनय नहीं करता वह मन से गुरु की अवज्ञा करता है. जो गुरु के आने पर उठकर खड़ा नहीं होता, उनके जाने पर पीछे नहीं जाता, हाथ नहीं जोड़ता, उनकी स्तुतियाँ एवं विज्ञप्ति नहीं करता, गुरु के सम्यक आसन पर चढ़कर बैठता है, उनके आगे चलता है, निंदा करता है, कठोर वचन बोलता है और गाली देता है, वह साधु नीच गोत्र का बंद करता है. काय सांगितले बघा आचार्य भगवंतांनी, काय सांगितले, मन वचन कायनं उपचार विनय जो करत नाही तो गुरूंची अवज्ञा करतोय. गुण आल्यानंतर उठून उभा होत नाही, त्यांच्या पाठीमागं जात नाही, त्यांना हात म्हणजे त्यांचं वंदना नमस्वादी करत नाही, त्यांची स्तुती विज्ञप्ती करत नाही, आणि गुरूंच्या सम्मुख असताना आसनावर कडे मोठ्या उंच आसनावर बसतोय, त्यांच्या पुढं जातोय, त्यांची निंदा करतोय, कठोर वचन बोलतोय, त्यांना शिव्या वगैरे देतोय, असा जो व्यक्ती असेल तो साधू नीच गोत्राचा बंद करतोय म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. नीच गोत्राचा बंद तो करतोय म्हणजे सांगितले. उस कर्म का उदय आने पर मातंग, चांडाल और धीवर आदि नीच कुलों में जन्म लेना होता है. कुत्ता एवं सुकर आदि निंद पशु पर्याय प्राप्त करता है. काय सांगितले, अशा कर्माचा उदय म्हणजे नीच गोत्राचा उदय आल्यानंतर ते कर्म उदयामध्ये आल्यानंतर मातंग, चांडल, धीवर आदी नीच कुलामध्ये जन्म घ्यायला लागतोय. परत त्रियंच गतीमध्ये कुत्र, डुक्कर अशा निंद पशु पर्यायामध्ये त्यांना जन्म घ्यायला लागतोय. निंदा करने वाले मुनियों को गुरुओं से रत्नत्रय का लाभ नहीं होता. आणि निंदा करणारे जे मुनी आहेत त्यांना गुरूंच्यापासून रत्नत्रयाचा लाभ होऊ शकत नाही. किंतु जो मुनिजन नम्र स्वभावी होते हैं उन्हीं गुरुजन प्रयत्न तथा प्रेरणापूर्वक पढ़ाते हैं और उनका आदर करते हैं. अतः हे मुनिगण, आप सब प्रयत्नपूर्वक दोष भरे अविनय का त्याग कर महान गुणों की भंडार रूप विनय को अंगीकार करो, अर्थात विनयी बनो. म्हणजे काय सांगितले, निंदा करणारे जे मुनी आहेत त्याच्याकडून गुरूंना, त्या मुनींना नाही गुरूंच्याकडून रत्नत्रयाचा लाभ होत नाही. परंतु जे मुनी जे नम्र स्वभाव असतील त्यांच्याकडून प्रयत्नपूर्वक त्यांना नाही ते गुरु शिकवतात, आदरपूर्वक शिकवतात. म्हणून नाही आपण सगळेजण काय करले, प्रयत्नपूर्वक दोष भरे जे अविनयाचे एक नाही आहे, अविनय आहे त्याला त्याग करून जे महान गुणांचा भंडार आहे ते विनय आहे, त्या विनयाला अंगीकार करायला पाहिजे आणि ते विनयी आम्ही बनायला पाहिजे म्हणून सांगितलं आहे. जेवढ्या लोकांचं विनय करता येईल तेवढं आम्ही करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. प्रश्न, गुरु किसी कहते हैं और गुरु की शुश्रूषा के लिए आचार्य देव ने क्या शिक्षा दी है. गुरु कुणाला म्हणतात आणि गुरूंच्या शुश्रूषा करण्यासाठी आचार्य देवांनी काय शिक्षा दिली आहे हे विचारतात.
आचार्य, उपाध्याय और साधु ये तीनों परमेष्ठी गुरु है. आचार्य, उपाध्याय आणि साधू ही 3 परमेष्ठी गुरु आहेत म्हणून सांगितले आहे. या जो सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान एवं सम्यक चारित्रादि गुणों से बड़े हैं उन्हें गुरु कहते हैं. किंवा सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राने या गुणांनी जे मोठे आहेत ते गुरु आहेत म्हणून सांगितले. आचार्य देव शिक्षा देते हैं कि हे मुनिगण, लाभ, कीर्ति एवं आदर आदि की अपेक्षा न करके आप गुरुओं की सेवा में सदैव तत्पर रहो. की कुठलीही लाभ, कीर्ती एवं आदर आदी भाव न ठेवता किंवा उपेक्षा न करता गुरूंच्या सेवामध्ये तत्पर राहा म्हणून सांगितलंय. गुरु शुश्रूषा से रत्नत्र रूपी गुणों की, गुरूंची शुश्रूषा सेवा त्यांनी केल्यानंतर रत्न रूपी गुणामध्ये, रत्न रूपी गुणामध्ये प्रेम बढ़ता है, प्रेम वाढते म्हणून सांगितले. गुणों में अनुराग होने से सम्यक दर्शन विशुद्ध होता है और उनके रत्नत्रय की अनुमोदना होती है. यह अनुमोदना पुण्य उपार्जन करने का सरल उपाय है. काय सांगितले? गुणांच्या मध्ये अनुराग असल्यामुळे सम्यक दर्शन विशुद्ध होते आणि रत्नत्रयाची अनुमोदना होत्या त्यामुळं, आणि ती अनुमोदना झाल्यामुळे पुण्याच उपार्जन होते म्हणून सांगितले. आणि हे सरळ उपाय काय असेल तर विनय करणे हे सरळ उपाय आहे म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता दुपारच्या भागामध्ये आचार्य भगवान आणि प्रश्नाच्या माध्यमातून आणि काय विचारणार आहेत. आम्ही जे विनय सांगितले तशा पद्धतीने सगळ्यांची ज्यांच्या पदानुसार त्यांचा विनय करून आपल्या जीवनाला मोक्ष मार्गावर लिहिणं आणि रत्नत्रय मार्गावर दृढ करणं आवश्यक आहे. चारित्रामध्ये दृढ करून आपलं जे जीवन मंदिराचा कलश आहे तो सल्लेखना उत्कृष्ट साधना आवश्यक आहे. ही आचार्य भगवान सांगितले. एवढी भावना करूया की माझी सुद्धा जीवनाचा मंदिराचा कलश मी लवकरात लवकर बसवावा, एवढी भावना करून मी वाणीला विराम देतो. जय बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की